आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन। आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा होण्याची शक्यता। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, बीडच्या नागरिकांची मागणी। केस पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांची प्रतिक्रिया। बीडमधल्या भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश। बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश। मावेजाची रक्कम जिल्हाधिकारी अभियंत्यांकडून वसूल करण्याचेही आदेश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावरती आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। अपात्रतेच्या संदर्भातल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केली होती याचिका। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंना कदाचित माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, हे नव्याने होत नाहीये। फडणवीसांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पीएस ओएसडींसाठी पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये घेतली गेलेली आहेत त्यांना मान्यता मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक। पुढील महिन्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन केलं जाईल। भंडाऱ्यात रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा। 4,500 कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघणार, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती। शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापुरामध्ये ऑपरेशन टायगर होणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणसेकर शिंदे गटात प्रवेश करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। या सुनावणीत 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता। फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार। काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची महिला आणि बालकल्याण खात्याची माहिती। होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानावरती साड्यांचं वाटप। राज्यभरामध्ये 24 लाख साड्यांचं वाटप सुरू। अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना साड्यांचं वाटप। तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवर राज्य सरकारचं अतिक्रमण। एसटी महामंडळाच्या जागांवरती विविध जाहिरातींचे फलक, या माध्यमातून एसटीला कोटींचं उत्पन्न मिळणार। राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागांवरती राज्य सरकारचा ताबा असेल। न्यू इंडिया बँकेतल्या ठेवीदारांना दिलासा। 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येतील। आरबीआयने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत सुद्धा बदल। न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहताने खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाईल। पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईत प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार। येत्या शैक्षणिक वर्षांपासून खासगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करणार, त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। शाळेच्या बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा इत्यादी उपकरणं असणं आवश्यक। नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवीन नियमावली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। 10वी आणि 12वीच्या 9,794 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेचं अर्थसहाय्य। दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 17,04,30,000 रुपये जमा। आयआयटीमध्ये आता आयआयएमचं शिक्षण। इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून बीटेक सोबत एमबीए सुद्धा करता येईल। नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थेमध्ये काही बदल करण्यासाठी जोरदार तयारी। पुण्यामध्ये महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद। शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावं हे प्रशिक्षणातून सांगितलं जाईल। तिकीट महागल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ। महागड्या तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंड एसीला बहुतेकांची प्राथमिकता नाही। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा गुरुवारी 12 तास बंद। मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचं अत्यावश्यक काम केलं जाईल।
महाशिवरात्री निमित्त मुंबईत बेस्ट बसच्या जादा गाड्या धावणार। पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट उपक्रमाच्या वतीने काही अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना पत्र। बिबट्या जवळपास असल्याची सूचना आता एआय देणार। पुण्यामध्ये एआय करणार बिबट्यापासून संरक्षण। पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या शोधासाठी पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर। जागतिक बाजार समितीच्या धर्तीवरती राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक। शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार, जयकुमार रावल यांची ग्वाही। मराठी भाषा दिनानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने 27 फेब्रुवारीला मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। वैजापूर विधानसभा निवडणूक लढलेले दिनेश परदेशी आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईमध्ये सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश पार पडेल। बोगस कर पावती लावून नागरिकांकडून 32 लाखांची कर वसुली। नागपूर जिल्ह्यातल्या बोखारा ग्रामपंचायतीमधली धक्कादायक घटना। प्रकरणामध्ये 4 दोषी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल। मढीच्या कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी। ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक। मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचा आरोप। प्रकरणामध्ये मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस। मढीतल्या कनिफनाथ यात्रेत दरम्यान मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा देण्यात येणार नाही। मढी ग्रामस्थांच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्वागत। परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित। कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचे आदेश। जालना नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने दिल्याचं प्रकरण। मालेगावमध्ये 30 मार्चला विराट हिंदू संत संमेलन। संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित राहणार। हिंदू संत संमेलनास समाजवादी पार्टीचा विरोध। रायगडमध्ये सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी। आजपासून 11 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू। पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई। पुण्यात केलेल्या नाकाबंदीत 2 तासामध्ये 1518 वाहन चालकांवरती धडक कारवाई। एकाच दिवशी 13 लाखांचा दंड वसूल। भारताच्या विराट विजयाचा जल्लोष करताना गर्दीवरती फटाके फेकल्याचं प्रकरण। नागपूर पोलिसांकडून 5 तरुणांवरती कारवाई। लक्ष्मी भुवन चौकामध्ये जल्लोष करताना आरोपींनी गर्दीत पेटते फटाके फेकले। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून अहिल्यानगरमध्ये 1 कोटींची फसवणूक झाल्याचं उघडकीस। हिंगोली सेनगाव महामार्गावरील दुचाकी आणि ऑटोचा भीषण अपघात। 8 जण गंभीर जखमी। सगळे जखमी प्रवासी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल। नाशिकच्या गिरणा नदी पात्रामध्ये सणकापूर धरणातनं 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग। रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा दिलासा मिळणार। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। रायगड जिल्ह्यात कलिंगड शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य। तळा तालुक्यामध्ये 400 हेक्टरवरती कलिंगड शेतीची लागवड। 32 कोटी रुपयांची कलिंगड उत्पादनाची उलाढाल होणार, कृषी विभागाची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये हळद काढणीला वेग, मात्र हळदीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव। उत्पन्नामध्ये घट होणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क अभियानाची साताऱ्यातील युवासेनेच्या मेळाव्यात सांगता। मेळाव्याला खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना पितृशोक। आज पहाटे दीर्घ आजाराने भगवान रामचंद्र गोरेंचं दुःखद निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।